शुभ सकाळ मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज बरेच दिवसांनी व्लॉग बनवत आहे. मला व्लॉग व्लॉग बनवायला वेळ नव्हता मिळत, कारण गणपतीचं काम चालू झालेलं आहे. तर मग आज विचार केला, चला मग गणपती बाप्पाचंच काम करूया. तर मग चला आज डायरेक्ट जाऊया आपण कारखान्यामध्ये, गणपतीच्या कारखान्यामध्ये. तिथून आपण व्लॉगची सुरुवात करूया. इथे बघू शकता, इथं तयार झालेले आहेत गणपती. रॅकमध्ये ठेवलेले आहेत सगळे गणपती. काही कच्चे आहेत गणपती. इथे बॉडी कलर मारून ठेवलेले आहेत, हे तयार करायचे. आणि हे तुम्हाला आता उडून दाखवतो गणपती. गणपती लावलेले आहेत एक बाजूला. आता गणपतीचा सेटअप लावलेला आहे ते दाखवण्यासाठी. हे डिस्प्लेसाठी तयार केलेले आहेत गणपती, बघू शकता. ही 1.5 फूट साईज आहे. सॅम्पल पीस साठी बनवलेलं आहे. हे 2 फुटी मॉडेल्स आहेत. आपण सॅम्पल बनवलेले आहेत, तयार केलेले सॅम्पल डिस्प्लेसाठी. असे अजून बरेचसे मॉडेल आहेत, ते तयार व्हायचे आहेत. कधी पहिला आलात तर कारखान्याला नक्की भेट द्या. पाहू शकता इथे बरेच मॉडेल आहेत, अजून दाखवतो तुम्हाला. हे अजून तयार व्हायचे आहेत गणपती, कच्चे कलर मारून ठेवले आहेत. हे पाहू शकता, इथे कच्चे आहेत गणपती, कच्चे मूर्ती आहेत. इथे बघू शकता, हा मागे 3 फुटाचा गणपती आहे. आणि हे सुद्धा बघा, इथे 2 फुटाचे गणपती आहेत. बरेचसे गणपती तयार व्हायचे आहेत. हा आहे 4 फुटाचा गणपती. इथे पाहू शकता, ही बालमूर्ती आहे मोरावरची. मोरावरची म्हणजे मोर आहे एक साईडला. इथे सुद्धा पाहू शकता, इथे गणपती ठेवलेले आहेत. 2.5 फुटाचा गणपती हा. इथे पण पाहू शकता गणपती ठेवले आहेत. या दाखवलेल्या मूर्त्यांचं बरंचसं काम अजून बाकी आहे. ते पूर्ण झालं की मी तुम्हाला दाखवेनच. आणि आत्ता मी घेतली आहे ही मूर्त. हे पाहू शकता, मोरावर बसलेली मूर्त आहे. ती कलर झालं की मी तुम्हाला दाखवतो कशी झाली कलर ती. तिथे पाहू शकता, आपण कलर मारून घेतलेले आहेत. आणि अजून बाकीचं काम बघा आहे, तो पण झाल्यावर मी तुम्हाला दाखवेन व्हिडिओ. मोर पिसाला ओशियन ग्रीन मारलेला आहे. ओशियन ग्रीन मारलेला आहे. पितांबरला येल्लो मेटॅलिक मारलेला आहे. फुलाला व्हाईट कलर मारून घेतलेला आहे. आणि गवत आहे त्याला ग्रीन कलर मारलेला आहे, लाईट ग्रीन. आणि मोराला हा डार्क ब्लू कलर मारलेला आहे. अजून त्याचं काम बाकी आहे, थोडा वेळच पूर्ण होईल तेव्हा आपण बघूया कसं झालं गणपती. आता तुम्ही बघू शकता, पूर्ण तयार झालेला आहे बाप्पा. मोर बघा कसं वाटतोय. पितांबरला पण मेटॅलिक मारलेला आहे, येल्लो मेटॅलिक. आणि शाल राणी कलरची मारलेली आहे. आणि मोर पीस कसं वाटतोय मला सांगा, कमेंटमध्ये नक्की सांगा. गणपतीची आखणी म्हणजे डोळ्यांचं काम ते नंतर करणार आहे. आणि जी सोनेरी शाई आपण मुकुटाला लावतो ती सुद्धा नंतर करणार आहे. गणपतीची मूर्ती आता डिस्प्लेच्या रॅकमध्ये ठेवलेली आहे. आता पेंटसाठी घेतलेली आहे मी ही मूर्त. बघू शकता, कृष्ण आहे, हंडीवर बसले आहे, दह्याची हंडी आहे. आणि मागे मोर पीस आहे. तर माझा करून घेतो हा पण बाप्पा पेंटिंग. A few moments later. आता संध्याकाळ झालेली आहे आणि आता हा शेवटचा बाप्पा आहे कलर करायचा. आणि ऑलमोस्ट झालेला आहे.
थोड्या वेळात तयार होईलच. आणि आता सगळे कारागीर सुद्धा गेलेले आहेत आणि आता मी सुद्धा काम उरकणार आहे आणि हा बाप्पा झाल्यावर मी काम उरकणार आहे. तर आपण बघूया आता हा बाप्पा कसा होतोय, मी तुम्हाला दाखवणारच आहे. व्हाईट पितांबर केलेला आहे आणि त्याच्यावर मी पिंक कलरची फुलं टाकत आहे. सो फायनली आता बाप्पा तयार झालेला आहे. दिवसाचा शेवटचा बाप्पा होता तयार करायचा आणि आता काळोख सुद्धा पडलेला आहे आणि आता मी काम उरकतोय. आणि पाहून कसं झालेलं आहे बाप्पा. व्हाईट पितांबर आहे, त्यावर मी गुलाबी कलरची फुलं काढलेली आहेत, पिंक कलरची पाहू शकता. तुम्हाला माझं काम आवडलंय का? तुम्हाला माझं काम आवडलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये. काम सुद्धा ओळखतो आणि आता व्लॉग सुद्धा ओळखतो. आता भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये. बाय अँड गुड नाईट.